दिवाळी बोनस नंतर आता सगळ्यांना जी आशा लागलेली आहे ती म्हणजे अन्नपूर्णा योजनेची। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मोफत 3 गॅस सिलेंडर हे कोणाला मिळणार आहेत? आता ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असतील त्यांनाच मिळतील का इतर पुरुषांच्या नावावर ज्यांना आहेत गॅस सिलेंडर त्यांना सुद्धा मिळतील? त्यांना सुद्धा याचा लाभ घेता येणार आहे का ते सुद्धा आपण पुढे जाणून घेऊया। तर 4 ऑक्टोबरच्या ज्या नवीन जी.आर. आलेला आहे त्याच्यामध्ये काय काय माहिती आहे आणि नवीन अपडेट सुद्धा सांगितलेले आहेत। तर पुरुषांच्या नावावर असेल तर काय करायचं आहे? गॅस एजन्सीमध्ये जायचं आहे, तिथे जाऊन आपल्याला फक्त एक फॉर्म भरायचा आहे। आता ज्या महिलेच्या नावावर आपल्याला गॅस कनेक्शन ट्रान्सफर करायचं आहे त्या महिलेला सोबत नेणं आवश्यक आहे। तिथे जाऊन फक्त आपल्याला 2 ते 5 मिनिटांमध्ये आपलं हे काम पूर्ण होऊन जातं। तिथे जाऊन आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे, तिथे जाऊन KYC केली तरच आपल्याला हे 3 गॅस सिलेंडरचा फायदा घेता येणार आहे। आता हा फायदा कोणाकोणाला घेता येणार आहे? ज्यांचं आता पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना ज्यांच्याकडे आहे त्यांना तर अगदीच टेन्शन नाहीये, त्यांचं आपोआप होऊन जाणार आहे। फक्त KYC करणं तिथं गरजेचं आहे। जर तुमची अगोदर केलेली असेल तर तिथं करणं काहीच गरजेची नाहीये। प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना ज्यांच्याकडे आहे, ज्यांच्या महिलांच्या नावावर आहे त्यांना तर टेन्शन नाही, त्यांची सबसिडी जमा सुद्धा झालेली असावी। आता ज्यांच्या नावावरती नाही त्यांनी काय करायचं आहे ते सांगितलेलंच आहे। त्यानंतर आपल्याकडे आता एका रेशन कार्डवर आपल्याला किती जणांना लाभ घेता येणार आहे? जर तुमचं एकच रेशन कार्ड असेल आणि तुम्ही 3 ठिकाणी वेगळे विभक्त राहत असाल तर तुम्हाला एकच जणांना त्याचा लाभ मिळणार आहे। 3 ठिकाणी राहत असाल तर त्याचा विषय नाही। जर तुमचं रेशन कार्ड विभक्त असेल तर त्यांना त्याचा लाभ घेता येणार आहे। जर तुम्ही एकत्रच विभक्त नसेल, एकत्रच असाल तर तुम्हाला फक्त एका व्यक्तीलाच त्याचा लाभ घेता येणार आहे, अन्यथा बाकीच्यांना त्याचा लाभ घेता येणार नाही। त्यानंतर आपल्याला रेशन कार्ड असणं सुद्धा महत्त्वाचं आहे। 4 तारखेपासून हा नवीन जी.आर. लागू झालेला आहे। आता 4 तारखेनंतर तुम्हाला कधीही गॅस सिलेंडर जर मागवायचा असेल तर तुमच्या खात्यामध्ये ही सबसिडी जमा होणार आहे। वर्षाचे 3 गॅस सिलेंडर असणार आहेत। भले आपल्याला महिन्याला 1 जरी लागला तरी सुद्धा आपल्याला वर्षाचे फक्त 3च मिळणार आहेत, त्याच्यापेक्षा जास्त मिळणार नाहीत। आणि त्याची अटही तुम्हाला माहितीच असेल, एका कुटुंबातल्या फक्त एकांनाच लाभ घेता येणार आहे, एकापेक्षा अनेक व्यक्तींना त्याचा लाभ घेता येणार नाही। फक्त ज्यांचं रेशन कार्ड वेगळं असेल, एकाच कुटुंबातील असेल, त्यांचं रेशन कार्ड विभक्त झालेले असेल तर त्यांना त्याचा लाभ अवश्य घेता येणार आहेत। त्यांना सुद्धा मग 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतील। आता नवीन जी.आर. काय आहे त्याचं जे पूर्ण अपडेट आहे तिथं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल, तिथे जाऊन तुम्ही पूर्ण जे काही जी.आर. आहे तुम्हाला जर काही शंका असेल तर त्यामध्ये पूर्ण वाचू शकता, कशा पद्धतीचं जी.आर. आहे आणि त्याच्यामध्ये काय नवीन बदल झालेले आहेत। तर याचा सगळ्यांनाच लाभ कशा पद्धतीने घेता येणार आहे याची माहिती तुम्हाला समजलीच असेल। माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।